माजी नगरसेवक तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुदाम डेमसे यांच्या वाढदिवसानिमित्त अतिराजे मित्रमंडळ आणि शिवनेरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक बांधिलकी जपून पाथडी गावातील अतिप्राचीन मारुती मंदिरात विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, माजी नगरसेवक भगवान दोंदे, माजी नगरसेविका संगीता जाधव, डॉक्टर पुष्पा पाटील, नवले सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ बोराडे, सुनील कोथमिरे, तानाजी गवळी, सदानंद नवले, मामा ठाकरे आदी जण मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ बोराडे यांनी सुदाम डेमसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। ते माझ्या बालपणीचा मित्र आहे आणि मला आठवतंय एकदम बालपणापासून आमची दोस्ती मध्ये त्यांचे आक्रमक माझ्या आक्रमक स्वभावामुळे त्यांचा माझा वाद झाला होता। इतका मोठा वाद झाला होता आम्ही 4-5 वर्ष बोलत होतो। म्हणजे हा आक्रमक स्वभाव आहे आणि आक्रमक स्वभावातून त्यांनी या प्रभागामध्ये अतिशय मोठं काम उभं केलेलं आहे। परंतु मी तुम्हाला सांगतो सुदामांनाचं काम आक्रमक स्वभाव आणि कार्यकर्ते सांभाळून घेणं। तर युवा सेनेचे पदाधिकारी सदानंद नवले यांनीही सुदाम डेमसे यांच्या वाढदिवसानिमित्त सुयश चिंतले। प्रथमतः मी अण्णांचं आभार व्यक्त करतो की अण्णा जेव्हापासून समाजसेवा करतात तेव्हापासून कुठलाही जात धर्म किंवा लहान मोठा कधी बघितला नाही। त्यांनी सुरुवात नेहमीच असते। शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनीही सुदाम डेमसे यांच्या ज्येष्ठांसाठी छत्र आहे, तरुणांसाठी तिथे भव्य रक्तदान शिबिर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तरुण शिकलेले आहेत त्यांच्यासाठी आज मोठा बेरोजगारांचा मेळावा सुद्धा। छोट्या नाही तर सगळ्या अगदी मायको पासून बॉश पासून सगळ्या कंपन्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत। मला वाटतं एक वेगळ्या पद्धतीचा हा वाढदिवस आज या पंचक्रोशीत होतोय, बरोबर की नाही साहेब? त्यामुळे अण्णा राजकारण आपण प्रत्येक जण करत असतो, पण राजकारणाला कसली जोड लागते ती समाजकारणाची लागते। की तुम्ही काय करता काही तुम्ही बरोबर बोलला, व्यक्ती आणि व्यक्तिमत्व हा खरंच याच्यात फरक आहे आणि मला वाटतं आपण आपलं व्यक्तिमत्व असं तयार करावं की आयुष्यभर लोकांनी आपल्याला आपली आठवण ठेवली पाहिजे। आणि म्हणून पुन्हा एकदा लक्षात ठेवा, आता ह्या ज्या वया तुम्हाला मिळणार आहेत या वयांचा वापर तुम्ही काय कराल? मी तर चित्र काढणार आहे, तुम्ही कार्टून काढणार आहे, नक्की अभ्यास सार्थकी लागला तुमचा वाढदिवस। जय हिंद, जय महाराष्ट्र। तसेच माजी नगरसेवक तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुदाम डेमसे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले। असतो तेव्हा आपण एखादं चांगलं मुहूर्त बघतो, एखादा प्लॉट घर बांधायचंय, आपण माध्यमातून आदिराजे मित्रमंडळ आणि शिवसेनेने केलेला हा माझा वाढदिवस हे माझं निमित्त आहे। कार्य मात्र शिवसेनेचं आणि आदिराजे मित्रमंडळाचं आहे। मित्रांनो, त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी एवढं मोठं कार्याचा भाग उचलला। दादा मगाच अनेक मुलींनी इथं मनोगत व्यक्त केलं। या प्रभागाची आज गेल्या 5 वर्षापूर्वीची परिस्थिती तुम्ही पाहिली असती दादा। सभागृहात मी अनेक ठिकाणी अनेक वेळेस भांडलो, तुम्ही होते, तुम्ही आमचे विरोधी पक्षनेते आहात आणि सभागृहामध्ये जेव्हा भांडत असताना संगीताताई असेल, भगवान असेल, माझा दाडेगाव रस्ता, जर तुम्ही दाडेगाव रस्त्याला गेले असते तर पायी माणसाला नीट चालता येत नव्हतं। आमच्या नांदूर रस्त्याला गेले असते तर आत्ता मुरुम टाकू टाकू आमचे शेतकरी बांधव आणि माझ्या या सगळ्या विद्यार्थिनी मैत्रिणी ज्या पायी येतात त्यांची सुद्धा चालायची हाल होती। आणि मी सभागृहामध्ये दादा प्रत्येक बजेटला, पहिल्या बजेटपासून तर दुसऱ्या बजेटपर्यंत माझ्या या तिन्ही रस्त्यांची बांधणीसाठी मी सदैव भांडलो आणि त्या भांडण्याला यश आलं आणि आज माझा आनंद वाटला, मला समाधान वाटलं की ज्या वेळेस या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करताना त्या कार्याचा उल्लेख केला की आज मी माझा टाय घालून, माझे शर्ट पॅन्ट घालून मी घरातून जेव्हा निघते तर मी शाळेपर्यंत तर मला कोणत्याही प्रकारचा डाग लागत नाही सर। आणि दादा मला त्यावेळेस मन भरून आलं आणि मी केलेले कार्य सार्थ लागलं असं मला समाधान त्याचं इथं वाटलं। एवढंच मला बघायचं।
दादा मध्ये करोना काळ आला, 2 वर्षाचीच कामं तुम्ही बघितले मुंडे साहेब आले दादा, तरी ह्या विकासाच्या भूमिकेतून आम्ही सर्वच नगरसेवकांनी प्रभाग मोठा असताना, शहरी आणि ग्रामीण असताना विकासावर भरपूर भर दिला, परंतु वेळ आम्हाला कमी पडला आणि त्यानंतर 5 वर्षे कधी गेली संपली नाही. हे गेली आता 2 वर्ष झाली, कुठल्याही प्रकारचं निधी नगरसेवकांना नाही, त्यामुळे कामं अनेक प्रकारची रखडली आहे. परंतु दादा मी तुमचंही मनापासून आभार मानेन आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे आभार मानेन, कारण खरी शिवसेना ही शिंदे साहेबांनी तुम्हाला दाखवून दिली आहे. मित्रांनो, असा आजपर्यंत जगात माझ्या महाराष्ट्रात माझ्या माहितीनुसार असा एकही मुख्यमंत्री नाहीये. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप करण्यात आली. तर यावेळी पाथडी गावातील 100 पार करणाऱ्या गोदामामी कडवे यांचीही वाढदिवस सुदाम डेमसे यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा करण्यात आला. यावेळी पाथडी पंचक्रोशीतील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांसह सुदाम डेमसे यांच्या समर्थक तसेच हितचिंतक उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज ब्युरो, नाशिक.